देव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सर्वांना परमात्म्याला माझा नमस्कार आहे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. ज्ञान कर्म भक्ती आध्यात्मकते मुक्त जीव गुरुबोध तनते. हे मुक्त व्हायचं असेल तर कोण मुक्त करतो? गुरुबोध हाच आपल्या जीवाला मुक्त करतो. म्हणून गुरुसंगती आणि गुरु हेच मूळ शराशर असं व्यापलेलं तत्व आहे आणि गुरु हेच मूळ तत्व आहे. मग गुरु हे ज्ञान कर्म भक्तीला योग्य वाट. भक्ती कसावी असावी? निष्काम. कर्म कसं असावं? निष्काम. मग हे आपल्याला कधी शिकेल? आपण मागण्यासाठीच करत असतो. देवाजवळ भक्ती मागतो, कर्म करतो, ते मिळण्यासाठी. काय ते मिळलं पाहिजे. निष्कामाचं अनन्य चिंतन ते आपण करत नाही. जो अनन्य भाव, अनन्य चिंतन, भाव तसा इतका सुंदर पाहिजे, अनन्य भाव पाहिजे. आणि मुक्त जीव गुरुबोध तनते. आपल्या तनाला मुक्त कोण करतो? तर गुरु. तर गुरु हाच मूळ शरीररूपी देहाला मुक्त करतो. मग मुक्त करण्यासाठी काय? तर चांगला विचार, आचार, व्यवहार हे कोण शिकवतात? आपल्याला गुरु शिकवतो. म्हणून गुरुसंगती, गुरुतत्व का? तर तत्वाला मिळाल्यानंतर ते तत्वासारखं आपण बनतो. सरिता वाहते तेव्हा समुद्राला मिळण्यासाठीच वाहते, त्या तत्वाशी एकरूप होण्यासाठी. तसं माझं जे तत्व आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, मी ईश्वर स्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी चिदानंद रूपम शिवम शिवम मी आहे. मग त्या तत्वाला मिळायचं असेल तर माझं ज्ञान कसं पाहिजे? कुठलीच अपेक्षा नाही. कर्म कसं पाहिजे? कुठलीच अपेक्षा नाही. भक्ती कशी पाहिजे? निष्काम पाहिजे. त्याच्या शरणी असे निष्कामतेने समर्पित भाव भक्तीने असले पाहिजे. कुठलीच अपेक्षा नाही. त्याला फुलंच माले पाहिजे असं काही नाही. फुलं ते सकाळी पुरा निर्माल्य होते, कोमजून जातात, राहत पण नाही. आपल्यातला भाव सतत तो जागृत ठेवणं, तो खरा मूळ भाव आहे आणि ती खरी मूळ पूजा आहे. मूळ पूजेला आपण गेलो पाहिजे. त्या विचाराने खरं अर्थानं रमलो पाहिजे. ते आपण रमत नाही. फक्त मागण्यासाठी काय ते मिळावं म्हणून करतो आपण. न मागता करणं हे उत्तम भक्ती सांगितलं आहे. तुकोबा सांगतात, तेशी दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. तुझा विसर व्हायला नको हे ध्यान दे. आपण मागतो. मागण्यामध्ये किती फरक आहे. मागण्याचा भाव कोणासाठी मागतो? जेव्हा दुसऱ्यासाठी मागतो तो भाव फार सुंदर. आपल्यासाठी मागतो ते काय भाव? तो तर न मागितल्याने दिलेला आहे त्याने. आपण मागितलं नाही तरी आपण सगळं दिलं त्याने. काय कमी आहे? तर आपल्या शरणे आपण त्याच्या शरणी कसं राहिलं पाहिजे. ज्ञान कर्म भक्ती अध्यात्म, खरं ते आध्यात्मिक आहे. आणि मुक्त जीव गुरुबोध तनते. मुक्त कोण करतो? तो गुरुबोधच करतो. तो गुरुबोधानेच चालला तर ते निश्चित मुक्ती आहे. म्हणून गुरुबोधाने, गुरुविचाराने राहिलं पाहिजे आपण. त्या विचारात दत्त महाराजांनी 24 गुरु सांगितले. काय किती गोष्टी सांगितल्या आपल्याला. कोणाकडनं काय गुण घेतलं? गुणात्मक भक्ती करणं हे महत्त्वाचं आहे. आणि निष्काम, कुठलीच अपेक्षा नाही करणं, ती भक्ती. ज्ञान कुठलं? आता सगळं शिक्षण करतात, पण ते असं शिक्षण पाहिजे का तिकडे कुठलाच प्रलोभन नाही. ते शिक्षण ते गुरुकडनं मिळते. गुरुदेव दत्त.